खरं तर संगीतकार म्हणून सुधीर फडक्यांचा प्रवास सुरू झाला तो आगे बढो या हिंदी चित्रपटापासूनच. पण पुढे ते मराठी चित्रपटात इतके गुरफटले की ते त्या सृष्टीचा एक आधारस्तंभच झाले. याचा परिणाम असा झाला की त्यांच्या हिंदीतल्या कामगिरीची आपल्याला तितकीशी जाणीव नाही. पण तरीही ही गाणी अधूनमधून आपल्याला भेटतातच. किमान सिलोन रेडिओ ऐकणाऱ्या रसिकांना दर महिन्याच्या 1 तारखेला ही एक भेट निश्चित घडते. दिन है सुहाना, आज पहली तारीख है. दिन है सुहाना, आज पहली तारीख है. खुश है जमाना, आज पहली तारीख है. पहली तारीख ये जी पहली तारीख है. बीवी बोली घर जरा जल्दी से आना, जल्दी से आना. शाम को पिया जी हमें सिनेमा दिखाना, हमें सिनेमा दिखाना. करो ना बहाना, बहाना बहाना. करो ना बहाना, आज पहली तारीख है. खुश है जमाना, आज पहली तारीख है. पहली तारीख है जी पहली तारीख है. स्वतः बाबूजींना या हिंदीच्या बाबतीत एक खंत असलेली जाणवते. त्यांच्या शब्दात त्यांचं ते मनोगत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, माझा अनुभव असा आहे की मराठी गाण्याला चाली लावण्यापेक्षा हिंदी गाण्यांना चाली लावणं जास्त सोपं असतं. ती गाणीही जास्त गोड होतात. हिंदी भाषेतच तो गोडवा आहे. मी सुमारे हिंदी चित्रपटांना जे संगीत दिलं त्याची संख्या 20 होती. ते चित्रपट चालले नाहीत, पण ती गाणी मात्र खरोखर चांगली होती. पण म्हणतात ना, एक एक योग असतात.
माझ्यावर जो मराठीचा शिक्का बसला तो कायमचाच. एरवी विनोदी चित्रपट देणाऱ्या माडगुळकर, परांजपे, फडके या त्रिकुटानं मध्यंतरी एक अविस्मरणीय आणि हृदयस्पर्शी चित्रपट दिला, ऊन पाऊस. खरं म्हणजे कथा आणि अभिनय ह्या गोष्टी त्या चित्रपटामध्ये अधिक प्राधान्यक्रमावर होत्या, पण तरीही त्यातही बाबूजींनी मराठी भावसंगीताच्या प्रवाहात मिसळून जाणारी गाणी दिलीच. मला आठवतं पोस्टातली मुलगी म्हणून माझं चित्र होतं. त्यामध्ये त्याला काय वाटलं कुणाला ठाऊक, त्यांनी मी पुण्यात राहत होतो आणि मुंबईला गेलो आणि मुंबईला रेकॉर्डिंग ठरलं म्हणून गेल्यानंतर म्हणाला, राम काय रे उद्या रेकॉर्डिंग करायचं आहे, तुझा पत्ता नाही. मी 2 चाली लावल्यात म्हणाला, 1 चाल तुझ्या माझ्याकरता आणि 1 आपण ऑडियन्सेस करता. ती अशी उडत्या रिदममध्ये जराशी केली आहे. तर त्यांनी मला ते माझे घर ते माझे घर
जगा वेगळे असेल सुंदर ललतमध्ये बांधलेलं ते ऐकवलं आणि दुसऱ्याची नुसतं तोंड ऐकवलं. मी म्हटलं सुधीर तुझ्या माझ्यासाठी म्हणून जी केली आहेस ना चाल तीच आपण चित्रात ठेवायची आणि तुला मला जर आवडते तर लोकांना का नाही आवडणार. आपण वाय अंडर एस्टिमेट पीपल. काय नाही आपण तीच ठेवायची. ते माझे घर ते माझे घर ते माझे घर ते माझे घर जगा वेगळे असेल सुंदर असेल सुंदर ते माझे घर ते माझे घर ते माझे घर ते माझे घर. नक्षीदारती दारतयाचे शिल्पतयावर बुद्धकलेचे चक्रे वेली मूर्ती मनोहर जगा वेगळे असेल सुंदर असेल सुंदर ते माझे घर ते माझे घर ते माझे घर ते माझे घर. खरं म्हणजे संगीतकार आणि गायक यातली कुठलीही एक भूमिकाही एखाद्याच्या साऱ्या आयुष्याला पुरून उरणारी आहे. पण बाबूजींच्या सगळ्या व्यक्तिमत्वाला या दोन भूमिकांच्या जोडीला एक फार भक्कम बैठक होती प्रखर राष्ट्रभक्तीची. त्यांच्या आचार विचारामध्ये शब्द आणि स्वरांच्या सायुज्यापेक्षा प्रबळ होता तो राष्ट्रविचार. पुन्हा ती राष्ट्रभक्ती केवळ वैचारिक नव्हती, तिचा सक्रिय आविष्कार ही बाबूजींची एक अनिवार्य उर्मी होती. चित्रपट संगीताच्या ऐन कारकिर्दीतही त्यांनी गोवा मुक्तीसंग्राम, दादरा नगर हवेलीचा सशस्त्र संग्राम, मोहन रानडे, तेलो मस्कारेन्सची सुटकेची धडपड अशा अनेक व्यापात स्वतःला गुंतवून घेतलं. ते त्यामुळेच त्यांची स्वतःची राष्ट्रभक्ती हा जो मुद्दा आहे हा त्यांचा लहानपणापासूनचा त्यांच्या अंगात आहे. एक गोष्ट मला अशी आठवते की नाविकांचं बंड झालं होतं आणि त्यावेळेला HMV कंपनीच्या फिरोजशाह मेहता रोडला मी आणि बाबूजी एकत्र होतो आणि दंगे सुरू झाले, दगडफेक सुरू झाली, सोल्जर्स लोक आले सार्जंट्स आणि त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. अशा सगळ्या धुमश्चक्रीत सुद्धा बाबूजी मला घेऊन हिंडत होते. मी स्वतः राष्ट्रभक्त होतो वगैरे असं नाही, पण माझ्या डोक्यात एवढंच होतं की या संकटाच्या काळामध्ये याला एकटं सोडायचं नाही, याच्याबरोबर आपण राहायचं. तेव्हा बाबूजींचं राष्ट्रप्रेम हे आताच उदयाला आलं किंवा सावरकर भक्तीनंच उदयाला आलं असं नाही, तर त्यांच्या अंगात हे पहिल्यापासून आहे. स्वातंत्र्य सैनिक म्हणून मी आपल्या पुढे चर्चा करतो की पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला दादरा नगर हवेली भूभाग मुक्त करावा, स्वराज्यात आणावा असं काही आम्ही लोकांनी ठरवलं, त्याचा प्लॅन केला. या सगळ्या प्लॅनमध्ये जर महत्त्वाचे कोणी असतील तर त्र्यंबक भट, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे असे आम्ही सगळे 117 जण आहोत, पण सुरुवातीला आम्ही 15-16 जण आहोत. आणि यामध्ये पहिली गोष्ट काही केली असेल तर दादरा नगर हवेली सेल्वासा हा भाग जो वापी स्टेशनच्या आणि लवाच्याच्या जवळ आहे, तिथली माहिती मिळवण्यासाठी सुधीर फडके आणि ललिता फडके या नवरा बायकोंनी लवाच्याच्या आश्रमात गायनाचा कार्यक्रम केला. गायनाचा कार्यक्रम हे बुजगावणं बरं का. ते गायले ते यासाठी की सेल्वासातले लोक यावेत, सगळे लोक यावेत आणि त्यांच्याशी चर्चा करता यावी. त्यातून खूप तपशील बाबूजींनी मिळवले. आणि तुम्हाला माहिती नाही बाबूजींनी कुठून हल्ला करावा, काय करावा या सेल्वासाचा नकाशे तयार केले, म्हणून आम्ही जिंकलो.